कमी झाल्यानं दर गगनाला, लसूण आता 400 ते 500 रुपयांच्या घरात, सर्वसामान्यांच्या खिशाला चाप, परराज्यातनं लसणाची खरेदी। उल्हासनगर शहरातल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे, वाहनांचंही नुकसान तर अपघातांचं प्रमाणही वाढलं, नागरिकांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास। आज 11वी साठी तिसरी प्रवेश यादी जाहीर होणार, विद्यार्थ्यांना 24 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार। भारत 2050 पर्यंत वृद्धांचा देश होणार, आरोग्य, गृहनिर्माण, निवृत्ती वेतनात करा अधिक गुंतवणूक। आजपासून केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अर्थमंत्री उद्या सादर करणार बजेट, तर आज येणार देशाचा आर्थिक पाहणी अहवाल। काळजी घ्या, केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे एका मुलाचा मृत्यू, त्याच्या संपर्कात असलेल्या 6 जणांवर सध्या उपचार सुरू, केरळमध्ये प्रशासनाकडून विविध उपाययोजना। नकली वाघांनी वाघनखं आणली आणि त्या वाघनखांसाठी राजकीय जत्रा भरवली, ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीसांवर घणाघात।